दावीद हा एक महान राजा झाला. त्यानंतर त्याचा मुलगा शल्मोन यानं राज्य केलं. शल्मोनचा मृत्यू झाल्यानंतर देवाच्या लोकांवर अनेक वाईट राजांनी राज्य केलं. आहाब राजा हा त्यांच्यापैकी सगळ्यात दुष्ट होता. त्याची पत्नी इस्बेल ही बाल दैवताची हम्म. उपासना करत असे. इस्बेलनं आहाब आणि देवाच्या लोकांना बाल दैवताची उपासना करण्यासाठी प्रवृत्त केलं. त्यांच्या पापांमुळे देवानं अनेक वर्षांपर्यंत पाऊस थांबवला. त्यानंतर त्यानं त्याचा संदेष्टा एलियाला आहाब राजाकडे पाठवलं. तू देवाची आज्ञा मोडली आणि बालची उपासना केली, एलिया म्हणाला. बालचे संदेष्टे आणि इतर सगळ्यांना हं? मला कर्मेल पर्वतावर भेटावं असं सांग. खरा देव कोण आहे हे मी तिथं सिद्ध करणार. सर्व लोक त्या पर्वतावर जमले. मग एलिया लोकांना म्हणाला, तुमचं मन तयार करा. जर परमेश्वर देव आहे तर त्याचं अनुसरण करा. तथापि आज बाल जर स्वतःला सिद्ध करेल तर त्याचं अनुसरण करा. हं. बालचे संदेष्टे हं. आणि मी प्रत्येकी एक एक बैल कापू, तो वेदीवर ठेवू आणि प्रार्थना करू. जो देव अग्नीच्या द्वारे उत्तर देऊन त्या बैलाला भस्म करेल तोच खरा देव. बालच्या संदेष्ट्यांना प्रथम संधी देण्यात आली. दुपार होईपर्यंत त्यांनी बालची प्रार्थना केली, परंतु अग्नी काही उतरला नाही. कदाचित बाल झोपलेला असेल. असं एलिया हसत हसत म्हणाला. मोठ्यानं ओरडा. म्हणून बालचे संदेष्टे संध्याकाळपर्यंत आरडाओरडा करत होते. तरी सुद्धा काहीही घडलं नाही. एलियानं मग एक वेदी बांधली. त्यानं बैल तिच्यावर ठेवला आणि त्यावर लाकडं रचली. वेदीच्या भोवती खळगं खणलं आणि मग त्यानं त्या सर्वांवर खळगं भरून जाईपर्यंत पाणी ओतलं. मग एलियानं प्रार्थना केली. स्वर्गातून लगेचच अग्नी त्या वेदीवरती उतरला. त्यानं बैल, ती लाकडं, ते दगड आणि ते पाणी भस्म केलं. लोकांनी नमन केलं आणि जयघोष केला. प्रभू परमेश्वर हाच देव आहे.